महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आलं तर पंढरपूर शिर्डी इथल्या लाडू प्रसादात देखील अशा गोष्टी मिसळल्या जाऊ शकतात, कारण हिंदुत्व विरोधी शक्तींना ते झुकतं माप देऊन सत्तेवर येतात। हा गंभीर आरोप भाजपचे नेते सुनील देवधर यांनी केलाय। जगनमोहन रेड्डी स्वतः ख्रिश्चन आहेत, त्यांनी तिरुमला देवस्थानचा उपयोग धर्मांतरणासाठी केलाय आणि त्या काळात प्रसाद बनवण्याचं कंत्राट देखील ख्रिश्चन व्यक्तीला देण्यात आलं, असा आरोप देवधर यांनी केलाय। मला भीती अशी वाटते की ह्यांचं जर उद्या सरकार आलं तर पंढरपूरचे लाडू किंवा अंबाबाई महालक्ष्मीचे लाडू, शिर्डीच्या साईबाबांचे लाडू याच्यामध्ये सुद्धा सगळ्या अशा गोष्टी होऊ शकतील। याचं कारण या हिंदुत्व विरोधी फोर्सेसला जे झुकतं माप देतात, त्यांचा उपयोग करून सत्तेवर येतात, त्यांना त्यांची ही कामं करावी लागतात। जगनमोहन रेड्डी हे स्वतः ख्रिश्चन आहेत आणि त्यांचे वडील ख्रिश्चन होते। 7 हिल्स म्हणून ओळखलं जातं तिरुमला तिरुपती देवस्थान। त्या 7 हिल्सपैकी 3 हिल्स पूर्णपणे चर्चला त्यांनी देऊन टाकल्या, त्याच्यावर चर्चेस बनले, ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या इन्स्टिट्यूट्स बनल्या। प्रसाद बनवणारा व्यंकटेश्वरा स्वामीला जर शैतान मानतो, तो जर स्वतः गाईचा मांस खातो, तर त्याला श्रद्धा नसलेल्या व्यक्तीला तुम्ही कसं प्रसाद बनवायला देता, हा प्रश्न तेव्हाही निर्माण झाला होता।